आजच्या बडे मुद्द्याची सुरुवात एका वेगळ्या बातमीने आपल्याला करायची आहे। मंडळी, राज्याचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे, बूट, चप्पल सगळं आम्ही देतो। त्या बबनरावांना आज एक व्हिडिओ दाखवायचा आहे। बबनराव लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या हाडोळती या गावच्या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ आहे। तो तुम्ही बघायला हवा। या शेतकऱ्याची अवस्था तुम्ही बघायला हवी, त्याचे कष्ट तुम्ही बघायला हवेत, त्याची जिद्द तुम्ही बघायला हवी। त्याचं विरलेलं धोतर बघा, झिजलेला फाटलेला बूट बघा, त्याचे कष्ट बघा। 4 दमड्या अकाउंटवर टाकल्याच्या गमजा तुम्ही मारताना, पण त्या 4 पैशात शेती कसता येत नाही, म्हणून बैलाच्या जागी त्याला स्वतःला अवताला जुंपावं लागतंय। शेतकऱ्याची ही अवस्था आहे। हौस म्हणून नाही, बैल नाही म्हणून, अल्पभूधारक शेतकऱ्याला ट्रॅक्टरचा खर्च परवडत नाही म्हणून ही जनावरांसारखी राबण्याची परवड सुरू आहे। 50शीत गुडघे जातात माणसाचे, तुमचेही गेले असतील गाडीत फिरून, पण 70 पार केलेला आमचा हा बळीराजा पोटासाठी राबताना पाहून मन गलबलून आलो। हे दृश्य पाहून 1957 साली आलेला नर्गिसचा मदर इंडिया सिनेमा आठवला। नांगराला स्वतःला जुंपून घेणारी आणि परिस्थितीशी 2 हात करणारी ती स्त्री आठवली, जी आजही भारतीयांच्या मनावर खोलवर रुजलेली आहे। आज त्या बाबांना बघितलं तेव्हा वाटलं, हा नुसता शेतकरी नाही, हा फादर इंडिया आहे। हाच खरा बाप आहे आपल्या सगळ्यांच्या पोटाचा, पोटातल्या भुकेचा। 1957 ते 2025 कितीतरी काळ लोटला हो। सरकार आली गेली, पण कोरडवाहू शेतकऱ्याची अवस्था तशीच आहे। त्याच्या मानेवरच्या परिस्थितीचा जो तसाच आहे। परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सगळ्यांची वेगळी नाही, त्याचा काळ्या मातीचा संघर्ष तोच आहे। तुम्ही म्हणाल बातमीसाठी केलं असेल, पण खोदून माहिती घेतली तेव्हा कळलं, हे बाबा गेली अनेक दशकं असंच कष्ट करतात। कधीच कुठल्या मदतीसाठी कुणाच्या दारावर गेले नाही, स्वतःच्या हिमतीवर जगतायत। तो फाटका बूट स्वतःच्या कष्टाचा आहे, घामाचा आहे। विरलेलं धोतर असेल, कष्टाचं आहे, पण त्यांचं कुणाशी गाऱ्हाणं नाही, कुणाकडे काही मागणं नाहीये, की कसलं रडणंही नाहीये। आहे ते फक्त लढणं आहे आपल्या परिस्थितीशी। आणि हीच सगळी परिस्थिती बदलावी, यासाठी तुम्ही सगळ्यांनी काहीतरी योगदान द्यायला हवं। आज सरकारनं सांगितलं, आम्ही मदतीचा हात देऊ, द्यायला हवा। परिस्थितीचा मानेवरचा झू उतरवायला हवा, कारण माणसाला माणसासारखं जगता यायला हवं। जनावराच्या जागी त्याला बांधलं गेलं तर मग तो माणूस कसला, हाच सवाल आहे। आणि आज राज्यातल्या बळीराजाची ही परिस्थिती बदलेल अशी आशा व्यक्त करूया। सभागृहात आज हा मुद्दा आला, न्यायही मिळेल अशी आशा करूया। उड्या